या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी बघूयात या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। वारीबद्दल आता महत्त्वाची बातमी ही आहे की पायी वारीसाठी आता राज्यपालांनी हस्तक्षेप केलाय। पायी वारी काढण्याबाबत भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली। या भेटीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी राजभवनातून मुख्य सचिवांना फोन केल्याची माहिती आचार्य तुषार भोसलेंनी दिली आहे। त्याचबरोबर वारकरी शिष्टमंडळाची बैठक सुद्धा घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। त्यामुळे राज्यपालांच्या हस्तक्षेपाच्या नंतर आता वारीबद्दल सरकारला काही पुनर्विचार करावा लागतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या बाजूला राज्यपालांनी मात्र पायी वारी निघण्यासंदर्भात वारकऱ्यांची जी आग्रही भूमिका आहे त्याचा दखल घेतलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केल्याचं कळतंय। मुख्य सचिवांना त्यांनी फोन केला असा दावा तुषार भोसले यांनी केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी वारीचा मुद्दा आता मार्गी लागलाय किंवा वारकरी त्याच्याबद्दल समाधानी झालेत असा दावा सरकारकडून केला जात असताना आता काही वारकऱ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा वारीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या वारीबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याचे आदेश निघालेले आहेत। आमचे सौरवराव आयुक्त त्यांच्याशी चर्चा करतायत। आपण पण ऐकलं असेल, पंढरपूरच्या नगराध्यक्ष जे लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या इथं जे येतील त्यांना दोन्ही वॅक्सिन झालेल्यांनाच आम्ही एंट्री देऊ, असंच त्यांचं स्टेटमेंट आहे। जिथनं वारी जाणार आहे तिथल्याही काही ग्रामस्थांचं वेगवेगळं मत आहे। आम्हाला वारकरी समाजाच्याबद्दल आदर आहे, आमचं प्रेम आहे, परंतु काही बाबतीतल्या गोष्टी पण लक्षात घ्याव्या लागतात। त्यांनी आता 2 बसमध्ये आम्ही त्या बसेस वगैरेचे पण सगळी व्यवस्था आमच्या एसटी महामंडळाला सांगितलेली आहे। तेव्हा राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं की जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यानुसार बस पाठवल्या जातील, बसमधून पादुका जातील आणि ही पालखी जाईल वाखरीपर्यंत, वाखरीच्या पुढे पायी वारी करता येईल असं स्पष्ट करण्यात आलं राज्य सरकारच्या वतीनं। पण वारकऱ्यांची मात्र भूमिका आहे की तुम्ही जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पूर्ण पालन करू, त्या नियमांच्या अधीन राहूनच आम्ही आमची वारी पूर्ण करू। त्यामुळे गर्दी कुठेही होणार नाही। त्याबरोबर जे वारकरी या वारीमध्ये सहभागी होतील त्यांचं वॅक्सिनेशन करा, लसीकरण पूर्ण करा। अनेक वारकऱ्यांचं वय हे जवळपास 45च्या पुढचं असतं, त्यामुळे अशा वारकऱ्यांचं लसीकरण झालेलं आहे, त्यांना पायी वारीची परवानगी दिली जावी अशी मागणी वारकऱ्यांची आहे। आणि जे नियम सरकारनं घालून दिलेले आहेत मग ते आकडेवारी बद्दलचे असतील किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, याबद्दलचे नियम सुद्धा आम्ही तंतोतंत पाळू असं सांगितलं जातं वारकऱ्यांकडून। तरी देखील राज्य सरकारकडून याबद्दल विचार होताना दिसत नाहीये। राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर वारकरी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहे। कारण गेल्या वर्षी वारकऱ्यांनी सहकार्य केलं, बसमधून वारी झाली, पण ही परंपरा कुठेतरी खंडित होतीये आणि त्यामुळे आता बाकी सगळ्या गोष्टी अनलॉक झालेल्या असताना वारीच्या बद्दलच इतके निर्बंध का लादले जात आहेत असा सवाल वारकरी विचारतायत। संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सध्या राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे की आता कुठल्याही परिस्थितीत आम्ही पायी वारीसाठी परवानगी देणार नाही, वारी यावर्षी सुद्धा बसनेच जाईल। वारकरी संप्रदायातले जे वारकरी आहेत तुम्ही सगळेजण या सगळ्याकडे कसं पाहता? का तुमचा आग्रह आहे की ही वारी पायी झाली पाहिजे? वारी हा फक्त वारकऱ्यांपुरता मुद्दा नाही, तर उभ्या महाराष्ट्रामध्ये देव मानणारा माणूस असू देत, देव न मानणारा माणूस असू देत, कोणत्याही जाती धर्म पंथाच्या माणसाला महाराष्ट्राच्या वारीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे। वारकरी संप्रदाय हा फक्त वारकऱ्यांपुरता नाही तर तो उभ्या महाराष्ट्राचा आहे। ही गोष्ट सर्वात महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे। वारकऱ्यांचं या सगळ्या संदर्भानं म्हणणं असं होतं की आता कोविडची परिस्थिती आहे आणि त्याची नम्र जाणीव वारकऱ्यांना आहे। वारकरी हे उद्धट असंयमी असे नाहीत, तर वारकरी हे समंजस आणि सुसंस्कृत आहेत। कोविडचा जसा मुद्दा आहे तसा दुसरा मुद्दा असा आहे
की आपली ही जी महान अशी परंपरा आहे ती परंपरा मूळ स्वरूपासह जपली गेली पाहिजे, हा अशी वारकऱ्यांची धडपड आहे. बर म्हणजे आपण लक्षात घ्या की कोविडचे सगळे कोणतेही कार्यक्रम होताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं असू देत, आरोग्यविषयक सगळे नियम पाळून आता जसे कार्यक्रम होत आहेत, आमची अगदी साधी म्हणणं असं आहे की शासनानं निर्बंध सांगावेत, मात्र म्हणजे वारकऱ्यांची संख्या सुद्धा शासनानं ठरवावी, मात्र वारकऱ्यांना पायी चालू द्यावं. हा पायी चालणं हे परंपरेचं मूळ स्वरूप आहे. म्हणून आमची विनंती आहे शासनाला, आणि ते करत असताना सुद्धा आमची भूमिका काय आहे? हा आमची भूमिका ही सनदशीर मार्गानं शासनाला सांगत राहणं एवढीच आमची भूमिका आहे. बर. त्याच्यामध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा, असमंजसपणा किंवा बेजबाबदारपणा नाही, हे चर्चेच्या सुरुवातीलाच सर मी आपल्याला नमूद करतो. नक्कीच, आणि त्याबद्दल खरं तर कौतुकच आहे, कारण आपली वारकरी परंपराच अशी आहे की या वारकरी परंपरेमध्ये संयम खूप महत्वाचा आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने सध्या आंदोलन केलं जातंय, कुठे एक दिवसाचं भजन केलं जातंय, कुठे याचा निषेध म्हणून अनेक गोष्टी केल्या जात आहेत, पण तरी हे सगळं सनदशीर मार्गाने होतंय, संयमीपणे होतंय, त्याबद्दल वारकऱ्यांचं कौतुक करायलाच हवं. पण आता आपल्यासोबत अंकुश काकडे जोडले गेलेले आहेत. मला अंकुशजींना एक विचारायचं आहे. अंकुशजी, हे सगळे नियम, त्यानंतर ज्या सगळ्या तुमच्या नियमावली वेगवेगळ्या आहेत, त्या सगळ्या सर्वसामान्य माणसासाठी आहेत, वारकऱ्यांसाठी आहेत. राजकीय नेत्यांना यातलं काहीच लागू पडत नाहीत का हो? या राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला आज हजारोंची जी गर्दी होतीये, शेकडोंची जी गर्दी होतीये, त्याला कुठलाही नियम नाही का हो? त्यांना कुठलीही परवानगी घ्यावी लागत नाही का हो? मग सगळे नियम वारकऱ्यांनाच का? हा सवाल जे वारकरी विचारतायत त्याचं उत्तर काय? विलास, एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये मोठं अंतर आहे. वारकरी संप्रदाय हा अतिशय परंपरेनुसार चालत आलेला आहे आणि अतिशय शिस्तबद्ध, सहनशील असा तो वारकरी आपला आहे. मी राजकीय ज्यावेळेला पक्षाचा उल्लेख करतो त्यावेळेला सगळेच राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मी गृहीत धरतो. हो. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्तीचा अभाव असतो आणि एक प्रकारचं की ठीक आहे, आपल्याला पक्षाचं संरक्षण आहे म्हणून कार्यकर्ते कसे वागतात, वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही, हे मला मान्य करावं लागेल आणि मी मान्य करतो. अतिशय आळंदीपासून निघाली वारी पालखी असेल, देहूपासून निघाली असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या ज्या पालख्या आहेत त्याच्यामध्ये सहभागी झालेला वारकरी हा अतिशय शांतताप्रिय असतो, शिस्तबद्ध पद्धतीने तो त्या ठिकाणी जातो. याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. एक प्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वागणुकीचं अनुकरण केले पाहिजे असं मानणारा मी आहे. परंतु आपण पाहिलं की आता करोनाचं दुसरी लाटेमध्ये किती आपल्याला गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलं. आजही त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा तिसरी लाट येईल की काय अशा प्रकारची शंका व्यक्त केली जाते. नेमकं काय चित्र येणार आहे हे आता आपल्याला लगेच सांगता येत नाही. परंतु यापूर्वीचे 2-4 जे घटना घडलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये कुंभमेळा झाला. कुंभमेळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे सहभागी झालेले साधू संत होते त्यांच्या बाबतीमध्ये करोनाची किती लागण झाली ह्याची आकडेवारी आपण पाहिली. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काही वाद झाले. पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये मोठमोठ्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये देखील त्या ठिकाणची परिस्थिती बिघडली. आज वारकरी पालखी बरोबर जाणारा हा लाखो वारकरी आहे, परंतु तो ज्या मार्गावरून जातो, म्हणजे आज पुणे शहराचं जर का आपण उदाहरण घेतलं तर आळंदी किंवा देहूवरून निघालेली पालखी पुण्यामध्ये येत असताना लाखोच्या संख्येने दुतर्फा भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी जमलेले असतात. पुण्यामध्ये देखील ते जमलेले असतात. पुण्यामध्ये 2 दिवस पालख्यांचा मुक्काम असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही किती जरी म्हणालात की आम्ही वारीमध्ये सहभागी होणारे, आम्ही त्या ठिकाणी शिस्तीने हे करू, आम्ही लस घेऊन सगळं हे करू, परंतु वारीच्या माऊलींच्या पादुकांचं किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी वाटेमध्ये हजारो लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले असतात. तिथे कुठलंही सामाजिक अंतर साधलं जात नाही आणि ते कदापि होणार नाही. आणि वारकऱ्यांना किंवा त्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्यांना आपण कोण अडवणार? त्यांचं सहभागी झालं तर काय परिस्थिती होणार आहे? राजकीय पक्षांचं सोडाव, त्यांना कोणाला शिस्त नाही, सगळे बेशिस्तीने वागतात. काल देखील आम्हाला आमच्या पक्षाला अजितदादांना मान खाली घालण्यासारखी परिस्थिती आमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घडवली.
आणि असे सगळ्याच पक्षाच्या बाबतीमध्ये आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वारी ज्या मार्गावरून जाते त्या त्या जिल्ह्यातल्या, मग पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, या तिन्ही जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पायी वारी येऊ देऊ नये, त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल असं सांगितले. खुद्द पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती भोसले आहेत, त्यांनी देखील सांगितले की वारकरी जर का आले त्या ठिकाणी तर फार मोठा हे होईल. आणि त्यामुळे शासनाने सगळा सारासार विचार केला. पुण्याचे पालकमंत्री अजितदादांनी 2-3 बैठका वारकरी संप्रदायांच्या प्रमुखांबरोबर घेतल्या आणि 10 दिंड्यांना परवानगी दिली. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी ते मान्य केलं. सगळ्यांनी मान्य केलं. आणि म्हणजे जळगावच्या आमच्या मुक्ताबाईंची जी पालखी निघणार होती त्याच्यामध्ये सुद्धा गुलाबराव पाटील किंवा एकनाथराव खडसे म्हणाले की नाही आम्ही पायीच निघणार वगैरे, पण त्यांनी सुद्धा समजुतीचं धोरण घेतलं आणि त्या ठिकाणी ते देखील बसमध्ये पालखी आणणार आहेत. आता उलट आपण त्याच्यामध्ये संख्या वाढवून दिली. गेल्या वेळेला फक्त आळंदी आणि देऊला एकच बस दिली होती, यावेळेला आपण 2 बसेस त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांना देखील आपण बसेसची व्यवस्था केली आहे. प्रस्थानाच्या वेळेची संख्या देखील आपण वाढवलेली आहे. किंबहुना वाखरीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपण पायी वारीला सुद्धा परवानगी देणार आहे. तिथं वाखरीचं रिंगण देखील होणार आहे. त्यामुळे अशा सवलती सगळ्या दिलेल्या आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जो काम करतो, मी सचिन भाऊ तुमची माफी मागेल, तुमची भूमिका अतिशय रास्त आहे, त्याच्यामध्ये मला काही विरोध करण्याचं कारण नाही. वारकरी सर्व प्रमुख दिंडी प्रमुखांनी ते मान्य केलंय, परंतु राजकारण करणारी मंडळी जी आहेत ती मात्र अजून काही शांत होत नाहीत. ज्यांचा वारीशी काडीचा संबंध नाही, कधी आळंदीला गेले नसतील, कधी देवला गेले नसतील, पंढरपूरचं तोंड पाहिलं नसतील, ते मात्र या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि विनाकारण काही मंडळी वारकरी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं ऐकतायत वगैरे. त्यामुळे मला असं वाटतं की आता निर्णय सगळे झालेले असताना सरकारने निर्णय घेतले, दिंडी प्रमुखांनी निर्णय मान्य केले आणि आता पुन्हा राज्यपालांकडे जाऊन आपण ती मागणी करणं असं. राज्यपाल देखील गर्दी व्हावी असं राज्यपाल कधी म्हणू शकणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं सरकारने दिलेल्या परवानगीमध्ये आपण, आणि एक लक्षात घ्या, ही परंपरा जतन केली पाहिजे व पुढे नेली पाहिजे या मताचा मी आहे. ठीक आहे, 1 वर्ष 2 वर्ष आपल्या नाही झाल्या तरी काही हरकत नाही, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुपटीने आपण पालखी जोरात काढू ना. ठीक आहे. आता आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी जोडले गेलेले आहेत. भंडारी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही ऐकलं काकडे सर काय नेमकं म्हणाले. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व वारकऱ्यांचं समाधान झालंय, पण ज्यांना राजकारण करायचंय त्यांचं समाधान होत नाहीये असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपवर त्यांनी शरसंधान साधलेलं आहे. तुमची भूमिका नेमकी काय आहे ती एकदा महाराष्ट्राला पटवून सांगा. का तुमचा आग्रह आहे की पायी वारी झाली पाहिजे? एकतर सुरुवातीला मला माफ करा, मी भाजपचा प्रवक्ता नाहीये, मी महाराष्ट्र भाजपचा उपाध्यक्ष आहे. प्रवक्ते ही जबाबदारी अन्य लोकांकडे आहे. आणि दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा अवास्तव आग्रह धरलेला नाही. वारीच्या परंपरेमागे केवळ श्रद्धा जोडलेली नाही, केवळ धार्मिक भावना नाही, तर त्याच्यामध्ये सामाजिक अभिसरणाचा, समाज मानसशास्त्राचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आणि केवळ सोपस्कार म्हणून वारी करणं असं न राहता वारीचे जे विविध उद्देश आहेत त्या उद्देशांचा सुद्धा होईल तेवढा उपयोग समाजाला झाला पाहिजे, हा त्यातला आमचा उद्देश आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठलाही अवास्तव आग्रह धरलेला नाही. त्या पद्धतीने सरकारने काही सवलती देण्याची भूमिका घेतली आहे, तिचं मी स्वागतच करीन. आमच्यापैकी सगळेच जण त्या भूमिकेचं स्वागत करतो. पण त्याचबरोबर देऊ केलेल्या सवलती अपुऱ्या आहेत, याच्यापेक्षा अधिक करण्यासारखं आहे. आणि ते करणं हे समाजाच्या फायद्याचं आहे, हिताचं आहे. आता मग ते वारीला कोणी गेलेत की नाही, देहूला गेलेत की नाही, आळंदीला गेलेत की नाही, पंढरपूरला गेलेत की नाही, या चर्चेत मला काही जायचं नाही. पण तुमची अशी भूमिका आहे की आता जे दिलं जात आहे, ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या आणखी वाढवून देणं गरजेचं आहे. काकडे सर, मग जर अशा वेळी 100 लोकांना तुम्ही परवानगी दिलेली आहे, बसमधून ही सगळी वारी जातीये, मला माहित नाही हे कितपत शक्य आहे किंवा काय ते,
पण जर वारी पायी जाण्याला महत्व आहे, वारीमध्ये पायी जाण्याला जास्त महत्व आहे, मग अशा वेळी त्या 100 लोकांना जर आपण पायी जाण्याची परवानगी दिली आणि शहराच्या बाहेरून जर आपल्याला रिंग रोड असतात प्रत्येक शहराच्या मध्ये, शहरातून ती वारी जाण्यापेक्षा शहराच्या बाहेरून ती गेली तर गर्दी जमणार नाही आणि गर्दीवर नियंत्रण पोलिसांना मिळवणं शक्य. आपण लॉकडाऊन लावलेला आहे ना, एकही माणूस घराच्या बाहेर पडणार नाही याची व्यवस्था इथल्याच लोकांनी प्रशासनाने केलेली होती. असं काही करता येणार नाही का? दोन्ही गोष्टी साधता नाही येणार. विलास हा सर, विलास एक लक्षात घ्या, ह्या जर का आपण एकीकडे आपण परंपरेचं बोलतो आणि दुसरीकडे आपण म्हणतात की रिंग रोडने घ्या, म्हणजे पुण्यावरून आळंदी आणि देहूवरून निघालेली पालखी पुण्यामध्ये न आणता निवडुंगे महाराज मंदिरामध्ये किंवा पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामाला न ठेवता ती बाजूच्या रस्त्याने कुठेतरी घेऊन जायची. आता ती बसने चालली ना सर, आणि वारकरी ते कसं मान्य करतील? आपण नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त वारकऱ्यांचा पालखीचा म्हणजे वारीचा विचार करताय, पण वारीच्या निमित्ताने ती पालखी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी हजारोंची संख्या येते ना. कुठं ज्या पद्धतीने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला गर्दी होते, दुतर्फा लोक दर्शनासाठी येतात, ती कोण थोपवणार आहे? पण सर गेल्या वर्षी आपण थोपवलं ना, गेल्या वर्षी गणपतीच्या मिरवणुका होऊ शकल्या नाहीत, आपण प्रशासनाने रोखल्या त्या. हो, मग म्हणून नाही, मिरवणुका झाल्याच नाहीत, रोखल्याचा प्रश्न येतच नाही. मिरवणुका त्यावेळेला गणपती कार्यकर्त्यांनी अतिशय समंजस भूमिका घेतली, वारकऱ्यांनी देखील घेतली. परंतु जर का एकदा तुम्ही पालखी माझ्या शहरामध्ये आल्यानंतर किती, आणि एक लक्षात घ्या, आपल्या देवदेवतांना पोलीस बंदोबस्त लावायचा का आपण? त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुंबईला नाही, तो भाग वेगळा. त्यावेळेला मोठी संख्या होते. बोला माधवराव, बोला. नाही, अंकुशराव जे सांगतायत, मला अंकुशरावांच्या भावनेचा मी आदर करतो, पण देवदेवता सध्या बंदिवासातच आहेत, त्यामुळे तो मुद्दा काही फार लागू पडणारा मुद्दा नाही. परंपरेचा विषय जर करायचा असेल, हो मान्य नाही, आपण म्हणून आपण परंपरा जतन करायची म्हणून आपण हे करतोय ना. मी एका बाजूला म्हणताय आणि माधवराव सगळ्यामध्ये तुम्ही सहभागी झाला, मला आनंद वाटला. देवदेवतांना पोलीस बंदोबस्त लावायचा का असा प्रश्न एकीकडे जेव्हा अंकुशराव विचारतात, तेव्हा देवदेवता सगळ्याच बंदिवासातच आहेत हे आपण विसरतो. आणि आपण अजून त्या मुद्द्याकडे आलो, आज त्याच्याबद्दल आता काही आग्रह नाही, ठीक आहे. पण वारी ही परंपरा म्हणून जर आपण करणार असलो, आणि मी म्हणालो तसं, मी काही केवळ परंपरेचा आग्रह धरणारा माणूस नाही, परंपरेने होत आलं म्हणून हे केलं पाहिजे ह्या असा आग्रह धरणारा माणूस मी नाही. मला त्यातले समाजशास्त्रीय फायदे, समाज मानसशास्त्रीय फायदे माहिती आहेत, मी त्यांचा अभ्यास करत आलेलो आहे. आणि त्यामुळे माझं हे मत आहे की मर्यादित प्रमाणात का होईना बंधनं घालून, अनेक बंधनं घालता येतील, त्याला काही अडचण नाही. सरकारने ठरवलं तर 1000 बंधनं घालता येतात, आणि ती बंधनं घालून, आणि वारकरी संप्रदाय सुद्धा इतका संघटित आणि इतका समंजस आहे की सरकार जी बंधनं घालेल ती बंधनं स्वीकारून त्यांचं पूर्ण पालन करून, म्हणजे त्याच्यासाठी प्रशासनावर दडपण सुद्धा येणार नाही, इतका वारकरी संप्रदाय संघटित आणि समंजस आहे. त्यामुळे त्या बाबतीतही अडचण येणार नाही. आपण चांगल्या पद्धतीने समंजस रीतीने अधिकाधिक प्रमाणात लोकांना वारी करू देणं हे फायद्याचं असं माझं मत आहे, आणि हा आमचा आग्रह आहे. ठीक आहे. रामभाऊ रंधवे आता माऊलींचे सोबदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची नेमकी काय भूमिका आहे जाणून घेऊयात. रामभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता सरकारनं जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? का तुमची भूमिका आग्रही अजून सुद्धा तीच आहे की आम्हाला पायी वारीची परवानगी द्या, काही लोकांना तरी नियमांचं बंधन घालून? शासनाबरोबर साधारण आमच्या आजपर्यंत 4 मीटिंग झाल्या. म्हणजे त्यात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 2 मीटिंगला उपस्थित होते, आणि माननीय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 2 मीटिंग झाल्या. या 4ही मीटिंग मध्ये आम्ही भूमिका एकच मांडली, ही आषाढी वारी ही जी कन्सेप्ट आहे ना, हीच समजली नाही प्रशासनाला, असं माझं प्रांजळ मत आहे. की आषाढी वारी ही आषाढी पायी वारी आहे, आणि मागच्या वर्षी आषाढी वारी जी आहे ती बसनी केली. असाधारण परिस्थिती होती, कोरोनाचा अनुभवही नव्हता आपल्याला, परंतु त्या काळात पायी वारी झाली का नाही झाली? झाली. शेकडो वारकरी वेगवेगळ्या रस्त्यांनी पंढरीला पोहोचले, लक्षात घ्या. त्यानंतर वेगवेगळ्या वाऱ्या झाल्या, कार्तिकी वारी झाली,
तुकाराम बीजेची वारी झाली तेव्हा वारकरी पायी आले का? तर आले. म्हणजे मागच्या वर्षीचं मी उदाहरण सांगेल तुम्हाला. कार्तिकी वारीला आहे ना, कार्तिक वद्य सप्तमीला लॉकडाऊन डिक्लेअर केलं आळंदीला. वारकऱ्यांना कळालं तर वारकरी जेजुरीला होते तेव्हा, तर जेजुरीतून थेट 70 किलोमीटर चालत आले. म्हणजे वारकऱ्यांचे अक्षरशः पाय सुजलेले होते. आणि त्यानंतर जर कार्तिकी बघितले 4-5 दिवस आळंदी मोकळीच होती, पण डिक्लेअर केल्यामुळे वारकऱ्यांना हा मनस्ताप झाला, लक्षात घ्या. पण आमचं शासनाला सातत्याने जे म्हणणं आहे की 2-3 मुद्दे सांगतो की शासन जे सांगतंय की पालखी निघाली की गर्दी होणार प्रचंड, बरोबर. तर आता आम्ही परत तोच मुद्दा सांगतोय. समजा जर मुख्यमंत्र्यांचे जर कॅनवा जाणार असेल किंवा राष्ट्रपती येणार असतील तर बाजूला 1000 लोक असतील, लाख लोक असतील, तर तुम्ही त्यांना बंदिस्त करता का नाही करता? तर त्या रस्त्यावरून आमची पालखी जर अर्धा तासात पुढे जाणार असेल, त्या गावातून 2 तास पुढे जाणार, ते गाव तुम्ही लॉकडाऊन करू शकता का नाही करू शकत? करू शकता. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. प्रशासन स्वतःच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या ढकलतंय, लक्षात घ्या. आणि यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि वारकरी पूर्णतः पायी जाण्यावर ठाम आहे. परंतु वारकऱ्यांचं असं म्हणणं नाही की लाख लोक वारकरी उतरणार आणि पायी निघणार. की जे 50-100 जे शासन सांगेल तेवढेच वारकरी चालतील. 100-101 येणार नाही वारकरी. आणि जे 100 जातील ते संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचं प्रतिनिधित्व असेल, प्रातिनिधिक स्वरूपात जातील. आणि मी दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला की आमच्या वारकऱ्यांची खंत आहे, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडतो. आमचा वारकऱ्यांचा जो मूळ वारीचा मुद्दा आहे याला भरकटायला सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही जबाबदार आहेत. हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. कारण दोन्ही गटांच्या या ट्रोलिंगच्या टीम तयार झाल्यात. भाजपने विनाकारण आध्यात्मिक आघाडी करून ती वारकऱ्यांमध्ये घुसवली आणि ते फडणवीसांना भेटले किंवा विरोधकांना भेटले. त्याला ट्रोल करायला माननीय दुसऱ्या पक्षाची सत्ताधाऱ्यांची टीम तयार झाली. जे आध्यात्मिक आघाडीचे माननीय भोसले जे आहेत त्यांनी अजितदादांबद्दल विनाकारण वेगळी वक्तव्य केली की केसाला वारकऱ्यांचा धक्का लागला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ वगैरे. असं कुठल्याही वारकऱ्यांनी विधान केलेलं नाहीये. आणि वारकरी हे सगळ्या पक्षात आहेत, लक्षात घ्या. वारकरी हे वारकऱ्याचा इथं कुठलाही खरं तर पक्षीय भेद नाहीये आपल्या इथं. तर वारकरी हा बांधलेला आहे, तो विठ्ठलाशी बांधलेला आहे, माऊलींशी बांधलेला आहे, आणि त्यामुळे या वारकऱ्यांच्या मध्ये कुठलाही भेद नक्कीच नाहीये. पण या निमित्तानं तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल सरकार खरोखरच विचार करणार आहे का, याच्याबद्दल मला काकडे सरांना विचारायचं आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कारण वारकरी एकटा जरी पताका घेऊन निघाला तरी त्याची ती वारी असते. मग असे जर सगळे लोक उद्या निघाले तर मग त्यांना पंढरपूरच्या सीमेवर पोलिसांना रोखावंच लागणार आहे. तिथं लॉकडाऊन पंढरपूरमध्ये लावलेला होता याच्या आधी सुद्धा. मग जर पंढरपूरमध्ये लॉकडाऊन लागू शकतो तर ज्या गावातून ती जाणार आहे तिथं काही तासासाठीचा लॉकडाऊन शक्य नाही का? मुद्दे अनेक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ही चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.